आदरणीय व्यासपीठ, या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष, आदरणीय प्रमुख वक्ते आणि येथे जमलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो की आज आपण या कार्यक्रमात उपस्थित झालेत आणि या कार्यक्रमाची शोभा अत्यंत वाढवलेली आहे. मित्रांनो, आमदारकी हा जो शब्द आहे हा स्वतःच एक शक्ती व एका पदाचं प्रतीक आहे. एकटा आलो एकटाच राहणार, लाख मोलाचं काम करून जाणार, मराठी हा जो मराठी वाक्य आहे यांनी मला माझ्या आयुष्यभरात अतिशय जास्त प्रेरित केलेलं आहे. मित्रांनो, आपल्या संभाजीनगरला किंवा कुठल्याही शहराला एका चांगल्या व्यक्तिमत्वाची गरज असते, एका चांगल्या नेत्याची गरज असते. बदल घडवणं हे काही भाकरी तोडणं एवढं सोपं काम नाही. तो समाजातला बदल असू द्या, आपल्या शरीरातला बदल असू द्या, किंवा आपल्या समाजाला उन्नतीकडे न्यायसाठीचा एक बदल असू द्या. मित्रांनो, आपल्या भारतात कित्येक आमदार असतील, कित्येक खासदार असतील, पण यातल्या काही गिनेचुनेच असे खासदार आणि आमदार आहेत ज्यांच्यामुळे आपण म्हणू शकतो की भारतात बदल घडला. पण त्या व्यतिरिक्त जर बाकी आपण लोकांचे नावं घेतले तर हे म्हणण्यात अतिशय चूक नाही राहील की त्यांच्यामुळे उलट भारताची उन्नती ही थांबल्या गेली. मित्रांनो, काही दिवसापूर्वीचाच हा प्रसंग आहे. संजय गायकवाड, शिवसेनेचे आमदार, ज्यांनी असं वक्तव्य केलं की राहुल गांधी यांनी आरक्षण पूर्णपैकी बंद व्हावं आणि समान नागरिक कायदा पुढे चालावा, ह्यासाठी जेव्हा त्यांनी वक्तव्य केलं त्यावरती संजय गायकवाड यांनी 11 लाख रुपये बक्षीस ठेवलं त्या माणसासाठी जे राहुल गांधीची जीभ ही छाटून फेकेल. मित्रांनो, असल्या मानसिकतेचे लोक आपल्या मंत्रालयात जागा घेऊन आहेत. आणि यामागे मी असं नाही म्हणणार की ह्या त्या लोकांची चूक आहे किंवा त्या संजय गायकवाड माणसाची चूक आहे. मी म्हणणार की ह्यात तुमची आणि माझी चूक आहे. कारण की आपण अशा लोकांना, अशा राक्षसांना, जे आपल्या समाजातच वाढल्या गेलेल्या आहेत, अशा लोकांना आपण पुढे मतदान देऊन पुढे ढकललेलं आहे. मित्रांनो, अशा लोकांना पद दिल्यापेक्षा तर जे गाई, म्हशी, कुत्रे, मांजरं असतील ह्यांच्याकडे जास्त अक्कल आहे असलं म्हणण्यात पण चूक आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की समाजाच्या कल्याणासाठी, आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी मी गेले 2.5 वर्ष, गेले 15 वर्ष मी आपल्या समाजात हा लढा लढत आलेलो आहे. पण आज कुठे ना कुठे मला असं वाटत आहे की हातात सत्ता किंवा हातात एक पद असणं अतिशय गरजेचं आहे जेव्हा आपल्याकडे बदल घडवण्याची ही विचारवृत्ती असते. मित्रांनो, त्यासाठी मी आज आपल्या समोर एक आव्हान असं करत आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पार्टीकडून, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस या पार्टीकडून, आपल्या तालुक्याकडून एक उमेदवार म्हणून पुढे राहणार आहे. आणि जर मी आमदार झालो तर आपल्या तालुक्याचे सर्वात प्रथम जी समस्या आहे ती म्हणजे पाण्याची समस्या. तिच्यासाठी ज्या कुठल्या पण सोयी आपल्याला राज्य सरकारकडून आणता येईल त्या आणण्याचं पूर्ण काम मी असं आव्हान देतो की त्या प्रसंगी मी ते काम करणार. त्या व्यतिरिक्त पाण्याची सगळ्यात जास्त गरज जर आपण म्हटल्या गेलो तर ती कुठल्या खासदाराच्या स्विमिंग पूलसाठी किंवा आमदाराच्या आंघोळीसाठी नाही,
तर ती म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारख्या गरजू शेतकऱ्यांसाठी आहे. आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत त्यांना जेवढं पाणी हे त्यांच्या दिवसाला जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढं पाणी त्यांना भेटावं, यासाठी मी एक ब्लू प्रिंट आधीपासूनच रेडी करून ठेवलेला आहे. येणाऱ्या काळी आपल्या सर्वांच्या मदतीने ज्या दिवशी मी आमदार बनेल मित्रांनो, त्याच दिवशी मी पाण्याचा प्रश्न सुटावा ह्याच्या मागे मी लागणार आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना शुद्ध पिण्याचं पाणी भेटावं यासाठी ज्या कुठल्याही निधी असू द्या, ते राज्य सरकारकडून असू द्या किंवा केंद्र सरकारकडून असू द्या, ते सर्व आपल्या तालुक्यात यावा यासाठी मी पूर्णपैकी या युद्धात सामील होण्यासाठी येथे उपस्थित झालो आहे. मित्रांनो, आपल्या तालुक्यामध्ये आपण बघूच शकतो रस्त्याचे कामं जे अर्थी झालेले आहेत. एकच रस्ता जातो, तोही म्हणजे ज्याला मेन रोड करून घोषित केलेला आहे, ते जालना ते सिल्लोड जिल्ह्यापर्यंत ओढला गेलेला आहे. पण जे छोटे रस्ते आहेत, जे एका शेतकऱ्याला त्याच्या घरापासून ते त्याच्या शेतापर्यंत जोडते, त्या रस्त्यांचं काय? या सरकारने पैसे खाऊन तर पूर्णपैकी रस्ते या प्रकारचे सिमेंट रोड तर बनवले आहेतच, पण ज्या वेळेस आपण त्या रस्त्यांवर चालतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की आपली शिळी भाकर सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त कडक असते. मित्रांनो, ते रस्त्यांचे खिपलं सुद्धा आपण बघू शकतो, उन्हात दुपारच्या टाइमाला तुटून येतात. मित्रांनो, असल्या कामांचा लवकरात लवकर बदल व्हावा, अशा रस्त्यांना लवकरात लवकर बदलल्या गेल्या पाहिजे, ही मानसिकता मी डोक्यात ठेवून काम करणार आहे. त्या व्यतिरिक्त आपण बघूच शकतो, आपल्या समाजातली जी सर्वात मोठी अडचण आहे तर ती ही की आपल्या समाजातले जे युवक आहेत ते चुकीच्या मार्गाला भरमसाठपणे निघून चालले आहेत. फक्त दोनच गोष्टी आहेत ज्यांनी भारताच्या इतिहासाला जर आपण बघितलं तर ह्या दोनच गोष्टींमुळे भारत आज ज्या स्थानी आहे ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्यामुळे. मित्रांनो, शिक्षणाची जिम्मेदारी ही आपल्या सर्व मुलांची घेण्यासाठी मी आज इकडे उपस्थित आहे. शिक्षणाची लालच आणि जास्तीत जास्त ज्ञान प्राप्तीची लालच ही आपल्या युवकांमध्ये निर्माण व्हावी, त्यासाठी मी पूर्णपणे लढाई ही लढणार आहे. मित्रांनो, चुकीच्या गोष्टीचे व्यसन लागल्यापेक्षा आपल्याला चांगलं ज्ञान भेटायचे व्यसन लागलेले ह्यात कोणतीच हरकत नसते. त्याच वेळी आपल्या युवकांचे चांगले आरोग्य असण्यासाठी जेवढे पण प्रकारचे आपले भारतीय खेळ असतील त्याचे कॉम्पिटिशन आपल्या तालुक्यामध्ये व्हावे ह्याची पूर्णपैकी जिम्मेदारी मी घेईन. एका वर्षात 5 ते 6 अशा स्पर्धा, भारतीय खेळाच्या स्पर्धा आपल्या तालुक्यात व्हाव्या याचं निरीक्षण मी करेन. त्यावेळेस आजूबाजूच्या तालुक्यांमधून लोक आपल्या तालुक्यात येतील, त्या स्पर्धांसाठी नवीन युवक येतील. अशा वेळी ज्या आपल्या तालुक्यातल्या आई आणि वडील आहेत, माझे आई आणि वडील आहेत, ज्यांनी छोटे छोटे उद्योग जे सुरू केलेले आहेत, त्यांना सुद्धा एक चांगला त्यांना बाजारपेठ या प्रकारे आपण आणू शकू. चांगले खरेदी करणारे लोक आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करू शकू आणि ज्याच्यामुळे आपल्या या बंधू भगिनींचे जे छोटे छोटे उद्योग आहेत ते सुद्धा उत्कृष्टपणे चालतील. मित्रांनो, आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या तालुक्यातला स्वच्छतेचा प्रश्न. ज्या अर्थी नशा हे आपल्या युवकांमध्ये सामील होत आहे, त्याच अर्थाने
जो अस्वच्छता निर्माण झालेला आहे, आपण बघू शकतो दारूच्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्या आपण रस्त्यावरती पडलेला बघू शकत आहोत. याच्यामुळे बाकीचा जो कुठलाही प्लास्टिकचा कचरा रस्त्यावरती फेकला जातो त्याला आपली आई, अर्थातच आपली गौमाता यांच्या खाण्यात येते, त्यामुळे त्यांचा मृत्यूही होतो. आणि असे कित्येक जनावर, कुत्रे, मांजर असू द्या, यांचा जीव ह्या प्लास्टिकमुळे जातोय. आणि या सगळ्यांचा जर आरोपी कोणी म्हटलं गेलं पाहिजे तर ते आपण आहोत मित्रांनो. या कचरा साफ करण्यासाठी आणि आपल्या तालुक्याला अजून स्वच्छ बनवण्यासाठी जे कुठल्याही योजना राहतील त्यात मी स्वतः सुद्धा सामील होईल आणि तुम्हा सर्वांना सुद्धा सामील करेल असं आवाहन मी आज तुमच्या समोर करत आहे. आणि माझं फक्त एकच उद्देश आहे आणि जे गेल्या 15 वर्षापासून राहिलेलं आहे ते म्हणजे आपल्या या तालुक्याला पुण्यासारखं मोठं आणि पुण्यासारखं ऑर्गनाइज असं बनवावं, हेच माझं स्वप्न राहिलेलं आहे. आणि त्यासाठी चांगला रोजगार आपल्या तालुक्यात यावा यासाठी सर्व निधींसाठी मी राज्य सरकारपर्यंत पोहोचेल. चांगलेतले चांगले शिक्षणाचे केंद्र, चांगलेतले चांगले विद्यापीठ आपल्या तालुक्याला भेटावे. फक्त शिक्षणासाठी आपल्याकडे मुलंच नाही तर शिकवण्यासाठी पण आपल्या तालुक्यात मुलं आहेत, हे मी गेल्या 15 वर्षात आपल्या तालुक्यात बघितलेलं आहे. आणि अशा युवकांना जे लहान लहान मुलांना शिकवू शकतात त्यांना एक चांगला त्यांच्यासाठी एक चांगलं शिक्षण केंद्र असावं, एवढंच माझं एक स्वप्न आहे. मित्रांनो, हे सगळे फक्त काही दिवसासाठीचे वादे नाहीत, हे फक्त काही आठवड्यापुरतेचे वादे नाहीत, पण हे मी तुमच्यासाठी आयुष्यभरापुरते हे आव्हान मी तुमच्या समोर केलेले आहेत. मी येथे उभं राहून फक्त तुमच्याकडून एकच विनंती करत आहे आणि ती म्हणजे येणाऱ्या 5 तारखेला आपण बहुमताने मला मतदान द्यावं. तुतारी या निशाणीवर आपल्या बोटांनी मतदान द्यावं आणि मला आपल्या तालुक्याकडून एक आमदार म्हणून घोषित करावं, एवढीच मी तुमच्या समोर विनंती मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.